नमस्कार. शेती हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रहो, आज जो काय हा अंदाज आपण देणार आहोत, तो अंदाज हा लाँग टर्मचा असणार आहे. शेतकरी मित्रहो, आपलं जे काही पीक काढणीस आलेलं आहे, तर ते आपण 18 व 19 तारखेपर्यंत काढून घ्या. हरभरा असेल, गहू असेल, ज्वारी असेल, जे काही पीक काही काढणीस आले असेल, ते 18 ते 19 तारखेपर्यंत काढून घ्या. 19-20च्या पुढे मात्र वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे. यामध्ये 21 तारखेपासून 22, 23 व 24 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. त्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण पावसाचं प्रमाण जे आहे ते जास्त नाही, पण नुकसान होऊ शकते. वादळी वाऱ्यासह हा पाऊस आहे आणि तापमान वाढ झाल्यामुळे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तापमान वाढीमुळेच ह्या पावसाची शक्यता आहे. आता थोडा जरी पाऊस आला तरी काढणीस आलेल्या पिकाचं नुकसानही होतंच. त्यामुळे 18 व 19 तारखेपर्यंत काढणीस आलेले असेल तरच आपली पिके काढून घ्या. कारण 21, 22, 23 आणि 24 तारखेला आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये मुख्यत्वे बीड जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये पण पावसाची शक्यता आहे व नांदेड जिल्ह्यामध्ये पण पावसाची शक्यता आहे. लातूर जिल्हा असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, जालना असेल, तसेच छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात पण पावसाची शक्यता आहे. आणि पुढे आपण वातावरणात बदल झाला तर लगेच नवीन एक अंदाज देणारच आहोत. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तत्पूर्वी आपण जर या जिल्ह्यात पाहिलं तर अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे व काढणीस आल्या असेल तरच पिकं काढून घ्यावीत. हा पाऊस सर्वदूर नसेल. पाऊस हा फक्त तुरळक ठिकाणीच पडणार आहे. अशाच हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.